नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 31 मार्चला आई एकविरा देवी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे. तसेच मित्रांनो उद्या मौजे सासवड येथे सुद्धा मित्रांनो भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे. तर दोन्ही मैदानात रती मारते टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला 100% दिसणार आहेत. हनुमान केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मौजे सासवड तालुका पुरंदर येथे संपन्न होणार आहे. तर श्री क्षेत्र एकविरा वेरगाव येथे आई एकविरा देवी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे. मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे STC लाईव्हवरती सासवड मैदानाचं. या मैदानातील दोन्ही मैदानातील काही संभावित आणि टॉप पहिरे व्हिडिओमार्फत आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो जे आई एकविरा देवी केसरी मैदान आहे हे सुद्धा STC लाईव्हवरतीच लाईव्ह आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. काही टॉप पहिरे बघूया व्हिडिओमार्फत, संभावित टॉप पहिरे. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मागच्या वर्षी याच मैदानामध्ये 1 नंबर केलेली जोडी A1 जोडी मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मुंबईचा शॉटगन मेहरबान. दोन्ही नंदी मुंबई बिंदोडमध्ये सुद्धा टॉप पळतात मित्रांनो. भुंगा तर अपरिचित आहे मुंबईमध्ये. भुंगा सायराटी A1 जोडी आणि घाटावरती सुद्धा 2 मैदानात पडला. दोन्ही मैदानात भुंगाने गुलाल केला आहे आणि या मैदानासाठी देखील भुंगा सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा मित्रांनो हाच जोडा आपला उद्या एका जोटात दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल कारण मेहरबानसुद्धा मित्रांनो पब्लिकचा भिताड आहे आणि भुंगासुद्धा पब्लिकचा भिताड आहे. मधून लागू द्या गाडी, साईडने लागू द्या गाडीला, तुफानाचा स्पीड लागतो. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतं. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय संतोष तोडकर यांच्या धावण्यातील टॉपच्या नंदी पूर्ण धावूनच टॉपला आहे. साई असेल, सुंदर असेल, मल्हार असेल. तर या उद्या आई एकविरा देवी केसरी मैदानामध्ये मल्हार आणि सुंदर हा घरतासाच आपला पाळताना दिसू शकतो. याच्या आधी हा जोड जेव्हा पाळलं होतं तेव्हा या जोडीने 1 नंबर केला होता आणि मागच्या वेळी मल्हारसोबत मथुर पाळला होता. A1 जोडी जरी सेमीला हार झाली असली तरी टॉप गाडीला मित्रांनो टॉप लढत दिली होती मल्हारने आणि मथुरने. आगामी मैदानामध्ये उद्याच्या सुंदर आणि मल्हार हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. यासुद्धा गाडीला मित्रांनो तुफान असा स्पीड लागतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. पुसेगाव हिंदकेसरी A1 जोड ज्या वासराने पुसेगाव मैदान गाजवलं होतं अशी A1 जोड लक्ष्य आणि सचिन. परंतु मित्रांनो हा जोड आपला एकविरा आईच्या मैदानात नाही तर सासवड मैदानात दिसू शकतो. मित्रांनो A1 जोडी आहे सासवडच्या ओपन मैदानामध्ये. अंदाज उद्या हाच जोड मित्रांनो आपला दिसू शकतो. टॉप स्पीड आहे. मागच्या मैदानात देखील मित्रांनो या जोडीने गुलाल घेतला आहे आणि सचिन थोडे दिवस मैदानापासून दूर होता त्याच्यामुळे आपल्याला लक्ष्य वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये दिसत होता. परंतु आता सचिन बारा झाले तर पुन्हा एकदा हाच A1 जोड आपला पाळताना दिसतो. उद्यासुद्धा सासवड मैदानात हाच A1 जोड आपला पाळताना दिसतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. A1 जोडी मुंबईमध्ये सध्या चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारा डोंबिवली एक्सप्रेस सायराट आणि त्याच्यासोबत दिसू शकतो सोनूशेठ भोपतराव यांचा सिकंदर याने मथुरसोबत मागच्याच 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये गुलाल घेतला आहे. मुंबई बिंदोड असेल आणि 3 फेऱ्यात देखील जबरदस्त पळतो आणि सायराटसुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे. परंतु आपला सायराट जास्त घाटावरती दिसत नाही, परंतु या आई एकविरा केसरी मैदानामध्ये सायराट दिसण्याची शक्यता आहे. सायराट आणि सिकंदर ही A1 जोडी मित्रांनो आपला या आई एकविरा केसरी बिनजोड मैदानामध्ये वेरगाव दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. ज्या नंदीने कासेगाव हिंदकेसरी मैदान गाजवला रोमन दादा आणि सरजा दादा मित्रांनो फुल टॉप फॉर्ममध्ये पायऱ्यासाठी अडचण येत होत्या, परंतु दोन्ही नंदीने सिद्ध करून दाखवलं. टॉप स्पीड आहे मित्रांनो. दादा सरकार यांचं पुन्हा एकदा नाव टॉपला ठेवलं आहे. पक्षा असेल, सरजा असेल, रोमन असेल, टॉपची दावण आहे. आणि उद्याच्या मैदानामध्ये आई एकविरा केसरी मैदानामध्ये सरजा दादा आणि घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सरजा मित्रांनो ही A1 जोडी मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकते. आई एकविरा केसरी मैदानामध्ये घोटकरांचा रॉकेट मित्रांनो आणि सरजा हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपल्याला दिसू शकतो. दोन्हीसुद्धा नंदी टॉप फॉर्ममध्ये आहेत त्याच्यामुळे यासुद्धा जोडीला खूप सुंदर असा स्पीड लागेल. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघते. पिंटू मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो. कॉकटेलचा थोडा संघर्षकाळ चालू आहे, परंतु आत्ता टॉपचे फेरेसुद्धा घोड्यासोबत वगैरे फेरे दिसत आहेत. मला वाटते नाशिकमध्ये गेला होता कॉकटेल. फुल तयारीमध्ये आहे. उद्याच्या सासवड मैदानामध्ये कॉकटेल आणि सोन्या 22-11 हा सुद्धा एक अंदाजे टॉप पायरा मित्रांनो आपला दिसू शकतो. A1 जोडी आहे मित्रांनो आणि
मला वाटतं याच्या आधीसुद्धा ही जोडी पाळली आणि पुन्हा एकदा उद्या हा जोड एका जोटे देऊ शकतो सासवड मैदानामध्ये किंवा हा जोड मित्रांनो आपला आई एकविरा केसरी मैदानात देखील दिसू शकतो. हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉप पायरा आहे. पुढील मित्रांनो एक संभाव्यता आणि टॉप पायरा सांगतो. ज्या नंदीचं होम ग्राउंड आहे सासवडचं मैदान, सासवडकरांचा बादल आणि बावधनकरांचा लक्ष, हा सुद्धा एक टॉप संभावित पायरा मित्रांनो आपल्याला या मैदानात दिसू शकतो. टॉप स्पीडला गेले यासुद्धा जोडीला. तसेच मित्रांनो सुंदर बॉस नक्की कोणासोबत, तर मित्रांनो सुंदर बॉस उद्याच्या मैदानात येईल की नाही त्याच्याबद्दल अजून अपडेट नाही. अपडेट आलीच तर एक संध्याकाळपर्यंत मित्रांनो पोस्टमार्फत नक्कीच व्हिडिओ टाकेल. बॉसबद्दल अपडेट नाही, उद्याच्या मैदानात पळणार आहे की नाही. परंतु सासवडकरांचा बादल आणि बावधनकरांचा लक्ष ही A1 जोड मित्रांनो आपला या सासवडच्या मैदानात पळताना दिसू शकते. त्याच्यानंतर सासवडच्या मैदानातच सभापती केसरी मैदानात ज्या घरच्या साजाने गुलाल घेतला असा भारत केसरी बायजा आणि महाराष्ट्र केसरी बादशाह, हा सुद्धा घरचा साज पुन्हा एकदा आपला या सासवड मैदानात दिसू शकतो. सभापती केसरी मैदान चांगलंच गाजवलं होतं भारत केसरी बायजा आणि बादशाहने मित्रांनो, आणि पुन्हा एकदा हा जोड आपल्या एका जोट्यात दिसू शकतो. त्याच्यानंतर सासवड मैदानामध्येच कारुंडेच्या आणबान शान, कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि चिक्या. मित्रांनो भरपूर दिवस हा जोड एका जोट्यात आला नाही, परंतु या जोडीनेसुद्धा मैदानात गाजवले आहेत. या जोडीचा इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि पुन्हा एकदा सर्जालासुद्धा मित्रांनो मागच्या वेळी सेमीला मित्रांनो मला वाटतं हार झाली, त्याच्यामुळे सर्जालासुद्धा कमबॅकची गरज आहे. वेगाचा शेवट आहे, चांगली साथ भेटली तर नक्कीच मैदानात गाजवेल. तर सर्जा आणि चिक्या ही A1 जोड मित्रांनो आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो मुंबईचा वजीर आणि भडवलचा लाडू, हा सुद्धा बिंजोडला मित्रांनो भडवल लाडू टॉप पळतो मित्रांनो. हा सुद्धा A1 जोड आपला या आई एकविरा केसरी मैदानात दिसू शकतो. भडवल लाडू मित्रांनो टॉपला आहे, मथुरसोबत देखील पळला आहे. वजीर आणि भडवल लाडू हा सुद्धा एक संभाव्यता टॉप पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो. त्याच्यानंतर सचिन शेठ घरत यांचा पाकऱ्या आणि मोळीशेठ धुमाळ यांचा महाराज, घरचा साज मित्रांनो आपला या मैदानामध्ये पळताना दिसतो. आई एकविरा केसरी मैदानामध्ये मित्रांनो महाराज आणि पाकऱ्या मित्रांनो आपला पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मुंबई बिंजोडमध्ये अजून एक टॉपमध्ये पळणारा उसाटणेकरांचा रायबा आणि शुभम डॉन, मुंबई बिंजोडमध्ये या जोडीचं वर्चस्व आहे. अशी ही सुद्धा A1 जोडी टॉप जोडी मित्रांनो आपल्या मैदानात पळताना दिसू शकते. रायबा आणि शुभम डॉन हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये नक्कीच पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो यापुढे आपण बघणार आहोत शेवटचा टॉप पायरा, अंदाजे टॉप पायरा. पुढील शेवटचा आणि टॉप पायरा मित्रांनो तुम्ही बघताय, मागच्या वर्षीसुद्धा हा जोड आहे एकविरा केसरी मैदानामध्ये दिसला होता. प्रेक्षकांचा ताफा मित्रांनो होता, परंतु सिकंदरच्या सेमीमध्ये सिकंदर वर्सेस बकासूर मथुर एक मैत्रीपूर्ण टॉप लढतीमध्ये बकासूर मथुरची हार झाली होती. परंतु या प्रेक्षकांनी मित्रांनो या जोडीच्या मागे जोडीचे फॅन आहेत, अखंड महाराष्ट्रात या दोन नंदींचे फॅन आहेत. पुन्हा एकदा मित्रांनो आई एकविरा केसरी मैदानामध्ये बकासूर आणि मथुर हा एक अंदाजे टॉप पायरा आपल्याला दिसू शकतो. मथुरबद्दल अजून अपडेट नाही आहे, परंतु बकासूर उद्या कन्फर्म या मैदानात मित्रांनो पळणार आहे. ही जोडी हारली काय जिंकली काय कट्टर बाकासूर प्रेमी आणि मथुर प्रेमी या जोडीला एकत्र बघण्यासाठी आतुरले असतात. आणि जर हा जोड पाळला तर उद्या नक्की गुलाल घेईल मित्रांनो. टॉप स्पीड आहे दोन्ही नंदींना, एक नंबरसुद्धा करू शकतो. बघूया हा जोड पळतोय का. मथुरबद्दल अपडेट संध्याकाळपर्यंत देईल. तुर्तास अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.